लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आज नाशिकमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे। ओबीसी कार्यकर्त्यास चिखलाचे पाय धुण्यास सांगितल्याच्या विरोधात आज सकाळी रविवार कारंजा येथे भाजप महिला आघाडी आणि युवा मोर्चाच्या वतीनं नाना पटोले यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळी नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आलेले आहे। पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्याला पाय धुण्यास सांगून हीनवागणूक दिल्याचा आरोप करत त्यांच्या या कृत्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। कार्यकर्त्यांकडून पाद्यपूजा करून घेणारा नाना पटोलेंचा विचार असो, कार्यकर्त्यांकडून पाद्यपूजा करून घेणारा नाना पटोलेंचा विचार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, मुर्दाबाद, मुर्दाबाद, काँग्रेस सरकार, हाय हाय, नाना पटोले, नाना पटोले, मुर्दाबाद। नाना पटोलेंचा धिक्कार असो, कार्यकर्त्यांकडून पाद्यपूजा करून घेणारा नाना पटोलेंचा धिक्कार असो, मुर्दाबाद, मुर्दाबाद। दरम्यान अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे हा प्रकार घडला। वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी नाना पटोले आलेले होते। या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लाडू तुला करण्यात येणार होते। या ठिकाणी पाऊस सुरू झाल्यानं यावेळी वाहनाकडे जाताना त्यांचे पाय चिखलानं माखल्यानं पाय धुण्यासाठी एका कार्यकर्त्यानं पाणी आणल्यानंतर या वादाला तोंड फुटलेलं आहे। दरम्यान या कृत्यानंतर नाशिकमध्ये भाजप चांगलीच आक्रमक झालेली असून भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांचा निषेध करण्यात आलेला आहे। आपल्या कार्यकर्त्याकडून नाना पटोले यांनी पाद्यपूजा करून घेतले, आपले चिखल्याने भरलेले पाय स्वच्छ करून धुवून घेतले, याचा आम्ही निषेध करतो। कार्यकर्ता हा पक्ष उभारणीकरता नेहमी तळागाळात आंदोलन करून मोठा पक्ष कसा होईल याकरता प्रयत्न करत असतो। आमची मागणी ही आहे की नाना पटोलेंचा आता त्यांचा पक्षश्रेष्ठी राजीनामा घेणार का, या उलट जर सांगायचं ठरलं तर आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे नेहमी मोठ्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र नारायण जे काही चतुर्थ श्रेणीचे कामगार असतील, कार्यकर्ते असतील, यांची कायम त्यांनी पाद्यपूजा केली, पाय स्वच्छ केले, पाय धुतले स्वतःच्या हाताने। पंतप्रधान असलेला माणूस शेवटच्या समाजातील शेवटच्या स्तरातील लोकांचे पाय धुवून स्वच्छ करतो आणि एक जनतेला मेसेज देतो, देशात आपला सुसंस्कृत देश असल्याचा एक मेसेज जगात देतो। असा पंतप्रधान एकीकडे आणि एका काँग्रेसचा अध्यक्ष एकीकडे नेहमीच काँग्रेसनी सरंजामशाही करत आलेला आत्तापर्यंत आपण बघितलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काँग्रेसने आत्तापर्यंत आता जर त्यांना एवढा उन्माद आला असेल, काठावर पास झालेले, 5 पण नाही झालेले, 13 सीट महाराष्ट्रात आले, याचा अर्थ असा नाही की त्यांनी मस्ती करावी आणि आपल्या कार्यकर्त्यांकडून जो कार्यकर्ता पक्ष उभारणी करता स्वतःचा जीव धोक्यात घालतो, आंदोलन करतो आणि पक्ष मोठा होण्याकरता प्रयत्न करतो, अशा कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे। आणि हा नालायक प्रदेशाध्यक्ष आपले स्वतःचे पाय धुवून घेत असेल तर याच्यासारखी शरमनाक गोष्ट नाही। आमची मागणी आहे आता यांचा हायकमांड जे म्हणतात हे यांचा राजीनामा घेणार का। महाराष्ट्रात कुठलंही चुकीचं स्टेटमेंट देण्यात अग्रेसर असलेले नाना पटोले हे कायम चर्चेत असतात। आज त्यांनी कार्यकर्त्याकडून चिखलाचे पाय धुवून घेतलेले आहेत आणि मला वाटतं ही अतिशय किळसवाणी आणि सगळ्यांना राग येणारी, संताप येणारी अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातली जनतेने संपूर्ण हा प्रकार पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात चीड आहे। आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून नाना पटोलेंच्या विरोधात जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांच्या विरोधात धिक्कार देत आहोत। संपूर्ण महाराष्ट्राने मीडियाचं बघितलेलं आहे की पाय कार्यकर्ते धुत आहेत, नाना बसलेले आहेत पाय धरून आणि ते बघतायत की कार्यकर्ता पाय धुतोय, हसतायत सर्व, तरी पण त्यांनी पाय धुवून घेतलेले। काय मागणी आहे तुमची, म्हणजे नानांनी काय करावं? राजीनामा कुठल्याही काही कारण छोटंसं झालं तरी नाना पटकन राजीनामा मागत असतात कुणाचाही। मला वाटतं ही कृती त्यांनी समजून घेऊन त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा।
आज सकाळी रविवार कारंजा येथे भाजपच्या महिला आघाडी आणि युवा मोर्चाच्या वतीनं निषेध करण्यात आलेला आहे। यावेळी नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।